ए भारी भारी. हा 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 हा. अरे लय भारी काम केलं तुम्ही. आणि ते साजरं पण तसंच करायचं आपण. इकडे बघायचं पण नाही, याचा विचार पण करायचा नाही. अहो पण ए बाई, आत्ताशी आपला पहिला डाव हातात आलाय. तो सूर्य काय एवढा सोपा वाटला का तुम्हाला? ते तुमच्या समोर चाणक्य बसलेत का नाही? त्यांच्या तोंडचं पण पाणी पाळवलं होतं त्यांनी. खरं तेच सांगितलं, काय केलं? तुमची दोघांची आज रात्रीच दुसरीकडे राहायची सोय करणार. हा, काळजी करायची नाही. लय भारी काम केलं, काळजीच करायची नाही. छत्री, तो आमचं काम नेहमी बिघडवतो आणि मग आमच्याकडनं शिव्या खातो. आज तुला वेगळं काहीतरी खायला घालणार. काय माहिती का? मटान. महाराज घ्या वाढायला तांबडा पांढरा कचकाव रामदास. ऐ शाबाश. आशा अजून जागीच झोपायचं नाही व्हय? कसला विचार करतेस? झोपायचं म्हटलं तरी झोप येते होय. सगळी झोपच उडाली. घरावर वेळच अशी आली. सूर्याला आता ही लढाई खरंच लई अवघड जाणार आहे. अगं, सूर्यासाठी कधीच परिस्थिती सोपी नव्हती व तो कायम लढत आलाय. हा असं वाटलं तर का आता आपलं दिस बदलते आलं. सूर्याच्या आयुष्यात चांगलं दिस येतील, पण कशाचं काय दैवानं त्याच्या नशिबात फक्त काटच पेरले का वाटायला लागलंय बघ. पण त्या काट्यात उमललेलं फुल आहे माझा सूर्य. लोकांच्या आयुष्यात आनंदाचा सुगंध पेरतो, पण कोणी त्रास दिला ना तर त्याच काट्याने घायाळ करतो. जोपर्यंत तो जालिंदर बाहेर आहे तोपर्यंत सूर्या गप्प बसणार नाही. सूर्या एक ना एक दिवस त्या जालिंदरला शिक्षा देऊनच गप्प बसत. हा ग, हे झालं बाहेरचं, पर घरातल्या वादळाचं काय? त्या बायकोचा राग अजून गेला नाही बघ. अचानक घडलेलं पचवणं सोपं नाहीये त्या छोट्या जीवाला. होईल ती शांत. सूर्यावर लय जीव आहे तिचं. अगं, सूर्या बागूसाठी किती हळवं मी माझ्या डोळ्यांना बघितलंय. ती जर अशीच राहिली ना तर तो थारेव नाही राहायचं बघ. पाक कोलमडून जाईल तो. चांगल्या माणसाच्या आयुष्यात असे भोग का लिहून ठेवतो देव काहीच कळत नाही. रोज एक नवीन संकट, रोज एक अडचण, रोज देव एक नवीन परीक्षा घेत. पण सूर्य याच्यातून मार्ग काढेल याची खात्री आहे माझी. पर ही लढाई सोपी नाही एवढी. तो जालिंदर सूर्याच्या हक्काचं सहजासहजी येतील असं नाही वाटत मला बघ. सूर्याला लई धीट राहून ही लढाई लागेल. मला आपल्याला आईबाप म्हणून त्याच्या पाठीशी ठामपणानं उभं राहायला लागेल बघ. भाऊ ठीक आहे का आता? नाही, अंग गरम आहे तिचं. ताप चढलाय तिला. मला एकदा आज जाऊ दे ना, मी भेटतो तिला. सूर्य थांब. हे बघ, आत्ता तिच्या मनाविरुद्ध काही करायला नको आपण. तिला वाटेल तेव्हा ती सगळ्यांशी बोलायला येईल. पण प्लीज तोपर्यंत तिला तिचा वेळ द्यायला हवा.
भागू बाळा, तू नको ना स्वतःला त्रास करून घेऊ. अगं तुझा त्रास नाही बघवत आहे मला. तू तू बस बरं इथं, बस ना. मी तुम्हाला कोणालाच माफ नाही करणार. सगळ्यांनी फसवलंय मला. मी नाही राहणार आता तुमच्यासोबत. वेळ आली तर माझे आई वडील म्हणणार त्या लोकांसोबत निघून जाईल. पण आता तुम्हाला माफ नाही करणार. धनु दीदी, तुला पण माहित होतं ना, तू पण फसवलंय ना मला. त्याच्याकडे काय बघतेस? त्यांनी पण फसवलेच मला. सगळ्यांनी वेड्यात काढले. मी आज एकटी पडली. तुम्ही माझ्या जीवाभावाचे नाही, रक्ताचे नाही. हे कसं मान्य करू मी? भागू दादा, दादा, हे समजा काय चाललंय? मान्य आहे भागू आपली सख्खी बहीण नाही, पण म्हणून काय आपलं प्रेम कमी होणार नाहीये ना? नाहीतर काय, नसेल आली ती आपल्या आईच्या पोटी जन्माला, पण म्हणून की आपली बहीण आहे असं नाही होत ना. आम्हाला भागूपासून दूर नाही जायचं. ती लोक घेऊन जाणार का भागूला? असं कसं घेऊन जाते? भागू या घरची लेख आहे. तिला आपण सगळ्यांनी जपलंय, मोठं केलंय. कृष्ण पोटचा नव्हता म्हणून काय त्याला गोकुळ परक नव्हतं. उलट तिथेच त्याला जास्त प्रेम मिळालं. आई, सगळं कळतंय हो, पण ती माणसं भावनेवर नाही, कायद्यावर चालणारी आहेत. त्यांनी लिगली कोर्टाची ऑर्डर आणली तर काय करणार होता? पण असं नाही होऊ शकत. भागूला असं अचानक ते घर, तिथली लोक आपले आई वडील म्हणून स्वीकारणं शक्यच नाही होणार. वहिनी, यावर काहीतरी पर्याय असेल ना? आपण ते कालिंदी मॅडमला विचारून पाहिलं तर? वय वय, त्यालाही हुशार मॅडम आहे त्याच हातनं काहीतरी मार्ग देतील. आयडिया वाईट नाहीये, मी बोलून बघते त्यांच्याशी. भागू माझ्यासोबत राहावी यासाठी मला कालिंदी मॅडमच्या पाया जरी पडायला लागलं ना, तर ते पण करीन मी.